श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवा करताना आपले मन शांत असावे. डोक्यावर टोपी स्कार्फ घ्यावा. हात स्वच्छ धुवून सोवळे करून घ्यावेत. विशेष वंदन करत असताना डोके खाली वाकवून नमस्कारावे. प्राप्त काळी सेवना करावी. विशेषास सुंदर रेशमी वस्त्रावर ठेवावे. विशेषाला गंध अक्षदा करावी. पुष्पे वाहावे. विडा अर्पण करावा. धूप दाखवावा. धूप विशेषतः चंदन, केवडा, चमेली यांचा असेल तर अति उत्तम ठरेल. अखंड दीप लावावा. आरती ओवाळावी. विशेषासमोर दोन्ही हात जोडून डोके झुकवून प्रणाम मुद्रेत बसून दुसऱ्या नामाचे स्मरण करावे. हळूहळू दुसऱ्या नामाचे स्मरण वाढवत जावे. याचा प्रत्यय तुम्हाला लवकरच दिसेल. जसा की फुलांच्या सुगंधात समोर जळत असलेल्या दीपकाचा पसरत असलेल्या प्रकाशात तुमच्या अंतर्मनात एक नवीन स्फूर्ती येते. स्मरण, मूर्तीवर्णन, श्री दत्तकवच, चिंतामणी स्तोत्र यांचे पठन करावे. विशेषाची सेवा करत असताना मनात श्री दत्तात्रय प्रभूंची सेवाच करत आहोत असा विश्वास असू द्यावा. नैवेद्याचा उपहार दाखवावा. भोजनाची आरती म्हणावी. असा पूजा अवसर नित्य निरंतर चालू राहू द्यावा. त्यात फूट पडू नये. प्राप्त काळ, मध्यान्ह काळ व सायंकाळ पूजा अवसर घ्यावा. निद्रा आरती म्हणावी. असा पूजा अवसर केल्यावर सर्व संकटांचे निवारण होते. दुःखांचे निवारण होते. असे दत्त प्रभू सर्व समर्थ आहेत. असे करत असताना आपले तन मन शुद्ध असावे, पवित्र असावे. विषय वासनापासून दूर राहावे. धर्म आचरण करत असताना अनुशासन मध्ये वासनकांनी राहावे. मनामध्ये सादगी, श्रद्धाभाव राहू द्यावा. डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू राहू द्यावे व चेहऱ्यावर विनंतीचा भाव राहावा व आपले दोन्ही हात जोडून श्री दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना करावी. मंडळी, अशा प्रकारे जर आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवा केली तर श्री दत्तात्रय प्रभू नक्कीच तुम्हाला प्रसन्न होतील व त्यांच्या फलप्राप्तीचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. दंडवत प्रणाम.